नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? बरेच असायला हवे आणि आनंदी राहा. तर आज सकाळी ना मी सकाळी उठल्याच गॅलरीमध्ये गेले आणि ठरवलं की आज ना गॅलरीचं थोडंसं स्वच्छ करून घ्यायचे. सकाळचा माझा रुटीन करून घेतला. आजचं वातावरण खूप छान आहे. छान ऊन आलं होतं सकाळीच आणि एकदम फ्रेश असं वातावरण होतं. तर मी सकाळचे ड्रायफ्रूट खाऊन घेतले, माझं पाणी घेतलं आणि आम्ही लगेच लागलो गॅलरीचं सगळं स्वच्छ करायच्या तयारीला. तर ना सगळी झाडं आधी मध्ये काढून घेतली आम्ही. तिथलं जी माती वगैरे सांडली होती ती स्वच्छ झाडून घेतली आणि श्रावीला असं काहीतरी मध्ये करायचं असतं, तर बऱ्याच कुंड्यांखालची माती झाडून घेतली. आणि आता हळूहळू मी तिथला जो गॅलरीचा बाहेरचा काच असतो मिरर तो सुद्धा पुसून घेतले. त्यावर बरेच डाग पडलेले असतात. ते असे कॅमेऱ्यात जरी दिसत नसले तरी माती पाणी वगैरे टाकताना ते पाणी उडत असतं, माती उडत असते, तर त्यामुळे ते पण थोडासा घाण झालेला होता. आणि त्यानंतर मी साईड बाय साईड ना इकडे किचनमध्ये थोडेसे आठवड्याभराचं आपल्याला लागणारं शेंगदाण्याचं कूट काढण्यासाठी शेंगदाणे भाजायला ठेवले होते. शेंगदाणे भाजून घेतले आणि लगेच लक्षात आलं की आपलं ना रवाही भाजून घेऊया. म्हणजे रव्यालाही कसं ना आता सध्या थोडासा पाऊस थोडंसं ऊन असं वातावरण आहे, म्हणून रवासुद्धा थोडंसं असं त्यामध्ये थोडेसे किडी वगैरे होतात, त्यामुळे रवा पण भाजायला ठेवला. आणि इकडे मी या शेंगदाण्याचे सालटे काढते. तर मी ना सगळे सालटे नाही काढत, थोडं थोडं काढून घेत असते आणि त्याला मिक्सरवरून बारीक करणार. तोपर्यंत मी ते थंड करायला ठेवले आणि इकडे तोपर्यंत झाडून झालेलं होतं. तर मी परत वापस आले आणि पुढच्या कामाला लागले. तर छान माती अशी पुसून घेतली. पाणी मी इथे टाकणार नाही आहे, कारण की पाणी जर टाकलं तर जास्तच परत ओलसर होऊन जाईल सगळं, म्हणून मी ओल्या फडक्याने छान त्याच्या खालचं पुसून घेतलं आहे. आणि झाडं थोडीशी रिअरेंज केली, म्हणजे त्यांची थोडी जागा बदलली, म्हणजे आपल्यालाही थोडंसं नवस सारखं वाटतं ते. आणि श्रावीला एक छोटासा शंख सापडला होता मातीमध्ये. तर ना आम्ही आज नवीन झाड लावायला घेतले आणि श्रावीलाही त्यामध्ये मदत करायची होती. एका कुंडीमध्ये तिचे डॅडा माती टाकत होते, तर ती म्हणते की मला पण टाकायची आहे. आणि तिने पण कुंडीमध्ये माती टाकून घेतली. ती पण अशी छान मदत करते. तिला असे काम खूप आवडतात, घरातल्या कामामध्ये मदत करायला तिला खूप आवडतं. तर ना इकडे एक वेल लावलेला होता हा. तर ना आम्ही दोघींनी, श्रावीने आणि मी, कारल्याच्या ज्या बिया असतात त्या अशाच रोवून पाहिल्या होत्या एका छोट्याशा कुंडीमध्ये. तर तो छान उगवला होता. तर तो आम्ही दुसऱ्या कुंडीत, मोठ्या कुंडीत शिफ्ट केला. त्याला छान पाणी टाकलं आणि मी असं डिसाईड केलं की आता थोडंसं काम थांबूया आणि आपला नाश्ता करून घेऊया अगोदर. तर रवा तर भाजलेला होताच, तर मग मी त्याच कढईमध्ये तूप वगैरे टाकून थोडं ड्रायफ्रूट भाजून घेतले आणि छान असा रविवारी सकाळी नाश्त्याला सुंदर असा गोडाचा शिरा करूया म्हटलं. आणि तूप वगैरे टाकून मस्त असं गरम पाणी टाकून शिरा करून घेतला मंद आचेवर. आणि सकाळचा नाश्ता करून मग पुढच्या कामाला लागूया असं ठरवलं. तर मी असा शिरा करते. गरम पाणी त्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं ना, तो नरम होतो शिरा एकदम आणि त्याचा कलर असा पांढरा होत नाही. जर तुम्ही थंड पाणी टाकलं ना तर त्याचा कलर लगेच पांढरट होतो. आणि गरम शिरा तयार आहे. श्रावीला बाहेर गार्डन म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये बसूनच खायचं होतं, कारण की तिला छान तिथे ऊन पडलेलं आहे ना, तर मस्त वाटतं. मग मीही तिच्यासोबत तिथंच गेले आणि आम्ही तिघांनी तिथं नाश्ता करून घेतला. आणि ना असं एक माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून हे एक टोपलं पडलेलं होतं, त्याला मी थोडासा येल्लो कलर दिले आणि आपल्याकडे जे थैल्या वगैरे असतात ना तिला कट केलं आणि त्याच्यामध्ये ती थैली ठेवली. आणि थोडासा फार जो कचरा होता झाडातला तो त्याच्या खाली टाकला आणि वरतून त्याला माती टाकली. तर यावेळेस मातीमध्ये ना बरेच असे ढेकळ आलेले, तर मी ते असे थोडेसे फोडून घेतले. आणि यामध्ये आपण काहीतरी छोटंसं लावायचं ठरवले मी, म्हणजे की भाजी वगैरे काहीतरी लावूया, कारण की याचा डीप तेवढं नाही आहे ना, हे गोल पसरट आहे त्यामुळे. तरी मेथी जी आली होती ती तर काढावं लागली, कारण की त्या कुंडीमध्ये पसरट कुंडीत थोडीशी माती टाकायची होती, म्हणून मी मेथीचे सर्व जे रोप आले होते ते काढून घेतले. आणि हे बघा, हे मी पालकचं बी आणलं होतं माती आणताना सोबतच. तर श्रावी आणि मी ते दोघी पण त्याच्यामध्ये टाकून घेते. बघूया येते का ते पालक. ट्राय करून पाहायचं होतं मला बऱ्याच दिवसापासून की कोथिंबीर, पालक, मेथी असं छोटं जे असतं जे किचनमध्ये आपल्याला लागत असतं ते. तर छान वाटतं असं आपलं स्वतः जर काही उगवलं, वापरलं जरी नाही पण आपण काहीतरी लावले, पेरले आणि ते उगवलं की त्याला बघूनच मन असं प्रसन्न होतं. तर श्रावीनी पण मला त्याच्यामध्ये मदत केली आणि अशी छान त्याला एका लाईनमध्ये अशा बिया टाकल्यात पालकाच्या आणि त्याला कवर करून घेतलं. तर इथे ना माझ्याकडे हळद आणलेली होती मी, हळदीचं. तर त्याला थोडंसं कोंब फुटला होता, तरी हळदही मी एका कोपऱ्यामध्ये तिथे लावून घेतली. आणि अद्रकीचाही कोंब फुटला होता, तर ते अद्रकही थोडीशी मातीमध्ये रोवून घेतली. बघूया येतं का ते तर. आणि त्यानंतर पुढे मी इथे थोडंसं धने आणि आपला जो मेथीदाणा असतो तो अल्टरनेट लावला आहे, म्हणजे एका लाईनमध्ये मेथी आणि एका लाईनमध्ये धने असं पेरून घेतले.
तर आता पाऊस तर पडत नाही आहे. मी पावसाची भरपूर वाट बघितली, मला बरेच दिवसापासून हे करायचं होतं, पण आता जून संपत आला तरी पावसाचा काही पत्ता नाही. म्हटलं चला आपण या रविवारी करूनच घेऊया हे. तर असं आम्ही दोघींनी पण छान तिथे लावून घेतलं. बघूया आता पुढच्या 8 दिवसामध्ये यामध्ये काही रोपं वगैरे येतात का. अशी गॅलरी थोडीशी स्वच्छ करून घेतली आणि आता फ्रेश वाटत होतं. सगळी माती वगैरे स्वच्छ झाली आणि त्याला पुसून घेतले, फरशी पण छान झाली आहे. तर हा आफ्टरचा व्ह्यू आहे गॅलरीचा. नाही म्हणतं तरी बराच सकाळचा 1-2 तास कसे गेले कळालेच नाही. छान असं एवढं स्वच्छ दिसायला ते छोटी जागा दिसते, पण सगळ्या कुंड्या काढून त्यामध्ये खालून झाडून घेऊन त्याला पुसून घेण्यासाठी बराच वेळ गेला. आणि असं आम्ही इथं बराच वेळ स्पेंड केल्याच्यानंतर आजच्या रविवारची अशी आमची छान सकाळची सुरुवात झाली. आणि आता मी ठरवलं की दुपारच्याला आपल्याला काहीतरी लाईट मस्त जेवायला बनवूया. तर मी वरण भाताचा कुकर लावला होता. वरण भात श्रावीला, मला, तिच्या डॅडाला सगळ्यांनाच आवडतो. तर थोडा वेळ होता, कुकर बाजूला होतं, तोपर्यंत मी इकडे लाडू बनवायला घेतले. तर माझ्याकडनं मखाना होता बऱ्याच दिवसापासून. श्रावीला मखाना कच्चाच खायला आवडतो, पण मग मी म्हटलं की ड्रायफ्रूट आहेतच हे सगळे, तर आपण ना लाडू बनवून घेऊया त्याचे. आणि मी हे नवीन इंडक्शन घेतले, कारण की गॅसचा इकडे खूप प्रॉब्लेम आहे. गॅसची टाकी भेटायला बरेच दिवस लागते, 10-10, 15-15 दिवस. तर त्यामुळे मग इंडक्शन घेऊन टाकला. आणि आता इंडक्शनवर मी पहिल्यांदाच बघते हे. तर छान आहे हे. गॅससारखंच आपण याला कमी जास्त करू शकतो आणि बऱ्याच याच्यामध्ये सेटिंग्स पण आहेत, म्हणजे मिल्क बॉईल करायचं, फ्रायसाठीचं, बॉईलसाठीचं, स्टीमसाठीचं, असे बरेच ऑप्शन आहेत. तर सर्वात आधी ना मी इथे मस्तपैकी हे कढई ठेवली होती. तर त्या इंडक्शनला फ्लॅटवाले जे भांडे असतात ते त्याच्यामध्ये वर्क करतात. इंडक्शन फ्रेंडली जे भांडे असतात ते वेगळे घ्यावं लागतात. पण माझ्याकडे आधीपासूनच 2 कढया होत्या. एक हे फ्लॅटवाला जो फ्राय पॅन आहे तो, आणि एक कढई आहे. त्यामुळे माझं काही एवढा हे नाही, प्रॉब्लेम नाही झाला मला. आणि मखाने भाजताय मंद आचेवर, तोपर्यंत मी इकडे हे आपले जे खजूर आहे ते सोलून घेते. मध्ये मध्ये छान असं त्याला हलवून घ्यायचं, कारण की मग मखाने एका साईडनीच लालसर होतील आणि वरच्या साईडनी तशीच राहतील. सगळे खजूर मी सोलून घेतले आणि मखाने पण बऱ्यापैकी छान रोस्ट झाले. आता त्याला एका बाउलमध्ये आपण वापस काढून घेऊया आणि पुढचे सगळे ड्रायफ्रूट आहेत ते आपण त्यावर भाजून घेऊया एक एक करून. इथे टेम्परेचर कमी जास्त करता येतं आपल्याला, जे सेटिंग पण करता येते. आणि तोपर्यंत ड्रायफ्रूट भाजत आहे आणि मी इकडे मखाने मिक्सरवरून काढून घेतले, ड्रायफ्रूटसुद्धा काढून घेतले आणि जे आपलं खजूर होतं ते पण थोडंसं काढून घेतले. आणि मी इथे माझ्याकडे चिकीचा गूळ होता, तर तो गूळ टाकला वितळवण्यासाठी आणि त्यामध्ये अर्धा जो कप आहोत ना माझा, किंवा अर्धी वाटी पाणी टाकलं आणि त्याला छान असं उकळून घेतलं. आणि ते पाणी मी याच्यामध्ये गुळाचं जे पाणी किंवा गुळाची जी आपण पाक म्हणू शकतो तो त्या मिश्रणामध्ये टाकून घेतला आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि त्याचे एकदम छोटे छोटे गोळीसारखे लाडू वळून घेतले. आणि हे लाडू खूप पौष्टिक असतात, यामध्ये ड्रायफ्रूट सगळे आहेत, त्यामुळे एनर्जी बारसारखंच आहे. हे घरच्या घरी बनवलेला एनर्जी बार आहे. यामध्ये मी फक्त गूळ आणि खजूर एवढंच वापरलेले, साखर नाही वापरलेली, त्यामुळे भरपूर हेल्दी आहे ते. तुम्ही पण नक्की करून पहा. लाडू रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा मला. तर हे लाडू वळून घेतल्याच्या नंतर बरंच काम माझं अर्ध कमी झाल्यासारखं झालं. संडे असलं की आपण असे एक्स्ट्राचे कामं करतच असतो. मस्त छोटे छोटे असे लाडू मी वळून घेतले. आणि मग तोपर्यंत दुपारचं सगळं आवरेपर्यंत संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही संध्याकाळचा चहा वगैरे घेतला. आणि असं डिसाईड केलं की संध्याकाळी आज मस्त काहीतरी खायला करूया यम्मी, कारण की संडे म्हणलं की विकेंडला असं आपल्याला तेच पोळी भाजी वगैरे नाही खावं वाटत. तर मी इथे ना पास्ता बॉईल करायला ठेवला. तर मी पास्ता वगैरे बॉईल करून ठेवला आणि पास्ता मी असं ठरवलं की पेस्तो पास्ता बनवूया. त्यासाठी मग श्रावी आणि मी खाली बाजूच्या भाजीच्या दुकानावर गेलो होतो भाजी आणायला. तर असंही आम्ही श्रावींनी दररोज खेळायला तिला नेतच असते मी. मग आम्ही दोघी भाजीच्या दुकानकडे निघालो आहे. आणि आमच्या इकडे ना एक आजी राहतात, त्या असा छोटासा गाडा होतात. मी त्यांच्याकडे मुद्दाम काही ना काही घेत असते. तर आज मी त्यांच्याकडून हे 2 लिंबू घेतलेले. त्यांच्याकडे मला जे लागत होतं ते सामानच नव्हतं, पण मी लिंबू त्यांच्याकडून नक्की घेतले. आणि पुढे मी भाजीच्या दुकानावर गेले तर त्यांच्याकडे पेस्तो पास्तासाठी ना बेसिल लागतं, त्यांच्याकडे बेसिल नव्हतं. तर मी ना त्याचं देसी व्हर्जन बनवते. आपण ना कोथिंबीर घेऊया, कोथिंबीरपासूनही पेस्तो पास्ता बनवता येतो. तर आम्हाला जे लागतं ते सगळं सामान घेतलं आणि मग मी थोडंसं खाली थांबले. तर श्रावीचा फ्रेंड आला होता बाबी, मग श्रावी त्याच्यासोबत खेळत होती. तर दोघांना थोडंसं खेळू दिलं मी. 10-15 मिनटं त्यांनी तिच्यासाठी थांबले खाली आणि मग मी वरती येऊन माझ्या कामाला लागले. श्रावीला छानपैकी तिच्या डॅडानी मस्त गाणी लावून दिली होती, बालगीतं.
आणि माझं मी इकडे काम करायला लागले. कोथिंबीर आली, त्याला छान स्वच्छ करून घेतली आणि जेवढे मला लागत होती तेवढी मी घेतली आणि बाजूला बाकीची बाजूला ठेवून दिली. अशी बारीक कट करून घ्यायचे, धुवून कट करून घेतले. त्यामध्ये काही घाण असेल तर काढून घेतले. आणि मी एक लिंबू घेतला आहे, सोबतच बाजूला चीज घेतले. आणि कारण की पास्ता म्हणजे चीज तर आलंच ना, त्यामध्ये चीज तर लागतंच, पण पेस्तो पास्तासाठी लिंबू तर लागतंच. मस्त अशी कोथिंबीर नेसून घेतली आणि अर्धा लिंबूचा रस मला लागणार आहे, तर मी अर्धा लिंबू कट करून घेतला आहे. तर ना त्याच्या ग्रेव्हीसाठी इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू 4-5 काजू बदाम आणि आपल्या ज्या सीड्स असतात त्या सीड्स घेतलेल्या, मिक्स सीड्स आणि अक्रोड घेतलेले आहेत. खरं तर त्यामध्ये अक्रोड असतात फक्त, पण मी थोडेसे बदाम आणि काजूही टाकलेत. त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस, भरपूर असा लसूण घातला आहे आणि बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. तर ना जो ओरिजिनल पेस्तो पास्ता असतो त्या ठिकाणी ना फक्त कोथिंबीरच्या जागी बेसिलची पानं असतात. बाकी ही सेम रेसिपी आहे. आणि बेसिल हे एक प्रकारे पुदिन्याच्या टाईपमध्ये बेसिल असतं, तशीच पानं असतात. त्याची एक टेस्ट येते. पण ना तुम्ही असं जरी करून बघितलं तुम्हाला टेस्ट बिलकुल नाही लक्षात येणार की तुम्ही यामध्ये बेसिल घातले की नाही. तर सर्वात आधी मी फ्राय पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलं आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं आपलं नॉर्मलवालं. त्यानंतर हा जो पास्ता आहे तो पास्ता त्यामध्ये थोडंसं सॉटे करून घ्यायचं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आणि आपली जी पेस्ट आपण बनवली आहे ती पेस्ट त्यामध्ये लगेच टाकायची आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता. मी थोडंसं त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, अर्धी वाटी. आणि हे थोडंसं गरम झाल्याच्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. मी छोटे 2 चमचे मीठ टाकले आणि त्यानंतर आपलं चीज छानपैकी ग्रेट करून सगळीकडे पसरून टाकायचं, म्हणजे त्याला एक छान चीजी टेक्स्चर येईल. मस्त असं चीज मी त्याच्यावर टाकले आणि त्याला ना थोड्या वेळ 1-5 मिनटासाठी मंद आचेवर असं झाकून बंद करून ठेवायचं, म्हणजे चीज जे आहे ना ते छान असं वितळून जाईल, मेल्ट होईल चांगलं त्या पास्तामध्ये. तोपर्यंत ना मी साईडला ना माझ्याकडे थोडीशी पत्तागोबी होती, पत्तागोबीची मी सुकी भाजी बनवलेली. तर त्यामध्ये ना थोडासा कांदा टोमॅटो टाकला मी आणि माझ्याकडे पनीर पण होतं, पनीर टाकलं. तर मी ना इथे आपण जो रोल खात असतो तो व्हेज रोल बनवते आहे पोळीचा. तर पोळी असली की मी असा रोल नेहमी बनवत असते. साईड बाय साईड मी इथे थोडंसं सूप बनवून घेतलं, श्रावीला आणि तिच्या डाळाला सूप बनवून दिलं आणि मी पण मला खायला घेतलं. तर हा ना व्हेज रोल एकदम भारी बनतो. तर तुमच्याकडे कुठलीही उरलेली भाजी असेल ना तर त्या भाजीमध्ये तुम्ही असं करू शकता. थोडेसे कांदा टोमॅटो आपल्या ज्या भाज्या असतात त्या मिक्स करायच्या आणि पोळीला ना पिझ्झा सॉस असं मस्तपैकी कोट करून घ्यायचा. थोडंसं चीज टाकायचं, वरतून ही भाजी टाकायची आणि त्यावर आपली जे आपण मिक्स केलेलं मिक्सचर आहे ते सगळं टाकायचं आणि मस्तपैकी तव्यावर थोडंसं बटर लावून आणि थोडंसं पाण्याचा शिंपडा देऊन हे भाजून घ्यायचं. मी वरतून पण चीज टाकलं आहे थोडंसं, म्हणजे एकदम चीजी होईल. तर याला तुम्ही रोटी पिझ्झा पण बनवू शकता किंवा याला तुम्ही जो आपण रोल खातो पोळीचा रोल बाहेर, तर त्याच्यासारखंच लागतं हे आणि मस्त लागतं. बाहेरच्या मैद्याच्या पिझ्झापेक्षा तर कितीही चांगलंच आहे. आणि श्रावीने बाहेरचा पिझ्झा नाही खाल्लेला. मी पिझ्झा म्हणून तिला असंच बनवून देत असते. तुम्ही पण नक्की हे ट्राय करा, कारण की आपली भाजी पोळी मुलांच्या पोटात जाते आणि त्यांना नवीन काहीतरी चवही भेटते खायला. तर यामध्ये मस्त ओरिगॅनो वगैरे सुद्धा टाकलेले मी आणि चीज मस्त मेल्ट झालं बघा, किती सुंदर दिसते, पिझ्झासारखंच एकदम. तर चला तर आपण याला सर्व करून घेऊया. आणि दोन्हीही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये कळवा. लाडूची रेसिपी कशी वाटली तेही कळवा. पास्ता एकदम भन्नाट मस्त झाला होता, एकदम क्रीमी सॉसी झाला होता आणि सोबतच आपला जो रोटी पिझ्झा बनवलेला आहे तो पण. चला तर अशाच माझ्या रेसिपीज आणि ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ आले की कळतील. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.